श्री क्षेत्र गहिनीनाथाच्या या पवित्र गडावर वैराग्याची मूर्ती संत श्रेष्ठ हरिभक्त परायण वामन भाऊंच्या 48व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, आज या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रकाशरावजी आंबेडकर सर, ज्यांच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि आपणही दरवर्षी नियमानं इथं उपस्थित राहता, त्या गहिनीनाथ गडाचे मठाधिपती आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल बाबा महाराज, आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय उत्तम स्वामीजी, आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आमच्या भगिनी खासदार प्रीतमताई, विधिमंडळातील माझे सहकारी बाळाकाका आजबे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयदत्तनाजी क्षीरसागर, विधिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय सुरेशांना धस, सन्माननीय मोनिकाताई राजाळे, माजी आमदार रामजी शिंदे, माजी आमदार भीमरावजी धोंडे, राजेश्वराबा चव्हाण, बाळासाहेबजी मुरकुटे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांची नावं घेता येतील, पण पुन्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांना मुंबईला जायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. गेली 20 वर्ष मागच्या वर्षीचा एक खंड सोडता ज्या पूजेचा मान पुण्यतिथी सोहळ्याचा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला दिला, त्याबद्दल गडाचं आणि महंतांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खरं तर आजच्या या पुण्यतिथी सोहळ्याला इथं उपस्थित वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो, इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, माझ्यासाठी आजचा हा स्वर्णाक्षराने लिहा असा दिवस आहे. यासाठी की मागच्या वर्षी मी ऍक्सिडेंट मध्ये वाचलो की ही गहिनीनाथाची कृपा आहे, ही वामन भाऊची कृपा आहे की मागच्या वेळेस भलेही मी मंत्री नव्हतो, आमदार होतो, कदाचित तुमचं स्वागत मी आमदार म्हणून करावं की न करावं म्हणून माझा ऍक्सिडेंट घडला, हे नियतीला मान्य आता असावं, त्याच्यामुळं मागच्या वर्षी येता आलं नाही. तेवढ्यात मला मंत्रीपद मिळालं, तेही पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली, माझ्या भगिनीसहित मला इथं एकत्रित तुमचं स्वागत करता आलं, म्हणून आजचा दिवस माझ्या जीवनात पटलं का? म्हणून माझ्या जीवनामध्ये स्वर्णाक्षरांचा आजचा दिवस आहे. माझ्या जीवनातले आगळे वेगळे अनुभव आहे. माझ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक जण श्वासात दगड मारत होती, त्यावेळेस एक ठिकाण श्रद्धेचं ऊर्जा देण्यासाठी मला मोकळं होतं, ते विठ्ठल महाराजांनी या गहिनीनाथ गडाची 20 वर्षापूर्वी नियमाने पूजा करण्याची कधीच खंड पडू दिला नाही. त्यामुळं या गडाचे एक आगळे वेगळे उपकार माझ्यावर आहेत.
आणि कदाचित या गडाची सेवा करून पुढे या गडाचं वैभव राज्यात नाही तर देशात व्हावं यासाठी मागच्या वर्षीचा एक खंड ऍक्सिडेंट मुळे त्याच्यातही वाचून याचसाठी की आपल्या सगळ्यांची सेवा घडो म्हणूनच या ठिकाणी वामन भाऊनी मला परत तुमच्यात आणलेलं आहे. मी आज मनापासून या गडाचा भक्त या नात्यानं पहिल्यांदा या जिल्ह्याचा नागरिक या नात्यानं आणि पालकमंत्री म्हणून आणि तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा कृषी विभागाचा मंत्री म्हणून या गडासाठी आम्ही 25 कोटी रुपयाचं दोघी बहीण भावांनी स्वप्न पाहिलं तर 3 वर्षाच्या कोविडच्या खंडामुळं ते पूर्ण होऊ शकलं नाही. कदाचित वामन भाऊला तुमच्याच शुभ हस्ते या 25 कोटी रुपयाच्या विकास कामाचं भूमिपूजन पूर्ण व्हावं आणि कामही पूर्ण व्हावं ही इच्छा असावी म्हणूनच आजचा दिवस उजळला आणि 25 कोटी रुपयाच्या विकास कामासाठी आपण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी पैसेही मिळवून दिले आणि आज भूमिपूजनही केलं. त्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं या घराच्या प्रत्येक भक्ताच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या नागरिकाच्या वतीनं आदरणीय भाऊ मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो. मी आपले आभार व्यक्त करतो. खर तर या घराची परंपरा आपल्या सगळ्याला माहिती आहे. मी आज फार वेळ बोलणार नाही. वारकरी संप्रदायाची सुरुवातच इथून झाली. ज्याचा उल्लेख हरिभक्त परायण विठ्ठल बाबांनी या ठिकाणी केला. वारकरी संप्रदाय असेल नाथ संप्रदाय असेल याची खऱ्या अर्थानं सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती गणिनाथ घडावून झाली असेल हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण याचं प्रमाण आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र बोले गोरक्षाशी केला. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहनीप्रती गहनी प्रसादे निवृत्ती दातारू ज्ञान देवसार सोजवी. हे चुकलं असेल शब्दात आपण माफ करावं एवढीच नाही विनंती. कळालं असेल तर तुम्हालाच ते कळालं असेल. याच्यातल्या अर्ध्या लोकांना कळालं असेल. बाकी आजची आमच्या 21व्या शतकाला परतला कळायचा काही संबंध आहे का? आहे का? तुम्ही नाही म्हणाले कसं व्हायचं पुढे आहे. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आज असंख्य जण उन्हात या गडावर येणारा समाज या गडावर येणारा भक्त हा अतिशय गरीबातला गरीब आहे. असंख्य जण वेगवेगळ्या जातीतले पातीतले या ठिकाणी भलेही ऊस तोडायला गेलेले असलं पण वामन भाऊंचा पुण्यतिथीचा सोहळा म्हणलं तर 2 दिवस गडावर नाही जाणार पण तिथं गणिनाथ गडावर येऊन वामन भाऊचं दर्शन घेणार ही परंपरा. आणि ह्या गडाची प्रतिष्ठा असेल भगवान गडाची प्रतिष्ठा असेल नारायण गडाची प्रतिष्ठा असेल गोरक्षनाथ गडाची प्रतिष्ठा असेल सुरेशांना कुठं मच्छिंद्रनाथ गडाची प्रतिष्ठा असेल तर ही कुणामुळे तर आमच्या सारख्या पुढाऱ्यामुळे नाही तर मनगटाच्या ताकदीवर ऊस तोडून आपल्या खिशातला 4 पैसा या गडाला लावला म्हणून त्याची प्रतिष्ठा आहे. हे आपल्याला कुणालाही विसरता येणार नाही. आणि याची जाणीव आम्ही कायम आमच्या मनात ठेवून आज या 48व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या सोहळ्यात भाऊच्या साक्षीनं सांगतो भाऊ तुम्ही सुरुवात केली आहे. तुमच्याच हातानं कळस या ठिकाणी उभाही राहणार आहे आणि एक अभूतपूर्व विकास काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे याची मला जाणीव आहे. म्हणून आपले आभार व्यक्त करतो. आपणही भक्तिभावानं आज जेवढ्या संख्येने जमलात आज जेवढी लोक उन्हात आहेत सरकारच्या आणि देवेंद्र भाऊच्या प्रयत्नातनं तेवढी लोक पुढच्या वर्षीच्या पुण्यतिथी सोहळ्यात
एका मंडपाखाली येतील, एकही भक्त उन्हात नसेल. एवढं चांगलं काम या ठिकाणी आपण या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून 25 कोटीच्या करणार आहोत. या कामाबद्दल पुन्हा एकदा पाहुण्यांचे आणि आदरणीय भाऊंचे मी आभार मानतो. आंबेडकर साहेबांनी विनंतीला मान देऊन आज इथं उपस्थित राहिले, उत्तम आपण पण उपस्थित राहिला. पालकमंत्री नात्यानं मी आपलं मनस्वी स्वागत करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.